सर्वांना शुभ सकाळ। तर टेरेसवरून कपडे मी घेऊन आलेले आहे, त्यांच्या घड्या घातल्या आणि त्यानंतर कपाटामध्ये ठेवून देते। कपड्यांच्या घड्या घालून ज्या त्या जाग्यावरती कपडे ठेवली म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच सापडतात, म्हणून कपडे आपली घडी घातली की लगेच ज्या त्या जाग्यावरती ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर ही बॅग आहे विघ्नेची, ती ठेवून देते। तो स्कूलला गेला होता पण त्याला चक्कर यायला लागली म्हणून तो घरी आला। व्हॅनवाल्याने लगेच त्याला घरी पाठवलं। आता मी टिफिन आहे तो खाल्लेला नाही, त्याने टिफिन आणि बॉटल काढून ठेवते आणि बॅग आहे ती व्यवस्थित कपाटात ठेवून देते। आता मी ही उशी आहे ती पण व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवते। बेडशीट वगैरे व्यवस्थित ठेवून बेड आपल्याला झाडून घ्यायचा आहे, कारण संध्याकाळच्या वेळेला आपण ज्या वेळेला बेडवरती बसतो ते पायाची धूळ वगैरे बेडवरती पडलेली असते। कधी मांडी घालून मुलं बसतात, आपण मांडी घालून बसतो, त्यावेळेला पायाची धूळ पडलेली असते, ती सगळी स्वच्छ करून घ्यायची आहे। आता नवरात्री येणार आहे, त्याच्यामुळे आजपासून थोडी थोडी साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे। तर थोडी थोडी रोजची केली साफसफाई म्हणजे आपल्याला पण अवघड जात नाही। आपल्याला घरातली सुद्धा कामं असतात, मग ती करायलाच आपल्याला 12 वाजतात। 12 वाजल्याच्या नंतर मग आता थोडी थोडी कामं करून घेतली म्हणजे आपल्याला दिवस आपला त्या सफाईमध्ये जात नाही। म्हणून मी आजपासून म्हटलं थोडी थोडी साफसफाई करावी। तर हे झुंबर खूपच खराब दिसत होतं, तर 8 ते 10 दिवस झालं मी पुसून घेतलेलंच नाही। तर म्हटलं आता ही 2 झुंबर आहेत ती पुसून घेते। फॅन पण माझा खूप खराब झालेला आहे, पण फॅनची पानं काढून मी व्यवस्थित घासून घेणार आहे, कारण फॅनसुद्धा मी 8 ते 10 दिवस झालं पुसून घेतलेला पण नाही आहे आणि झाडू पण फॅनवरती मारलेला नाही। कारण विघ्नेश आजारी आहे तेव्हापासून विघ्नेशच्याच टेन्शनमध्ये आम्ही सगळे आहे, त्याच्यामुळे साफसफाईला पण मला घरात वेळ भेटेना झाला आहे। कारण त्याला आज या दवाखान्यात ने त्या दवाखान्यात ने रोज चालूच आहे। 8 ते 10 दिवस झालं त्या टेन्शनमध्येच आहे आम्ही। तर ज्या वेळेला झुंबर पुसतो त्यावेळेला आपल्याला छोटा ब्रश घ्यायचा आहे। छोटा ब्रश कोणता घ्यायचा आहे, आपण केसांना क्लब करतो तो ब्रश घेऊन त्या झुंबरमधली सगळी घाण आहे त्या अगोदर काढायची आणि त्यानंतर कपड्याने पुसायचं, म्हणजे झुंबर आपलं एकदम चकाकी मारतं। काचेची जरी असलीत ना किंवा छोट्या छोट्या डिझाईनचे झुंबर असतात, त्या झुंबरनासुद्धा आपण या ब्रशने साफ करून घ्यायचं। खूप चांगली झुंबर आपली साफ होतात त्या ब्रशने। तर मी शिडीसुद्धा आहे ती पुसून घेतलेली आहे। शिडीलासुद्धा असा जाळी जमाटे झाल्यासारखं थोडासा बुरशी येते ना त्या प्रकारे झाली होती, कारण 8 दिवस झालं मी शिडीसुद्धा ही पुसून घेतलेली नाही। शिडी मी खालीच ठेवते, कारण मला सारखी लागते फॅन पुसाय झुंबर पुसण्यासाठी, म्हणून मी खालीच ठेवते। तर आता बेड पुढे घेऊन सगळा मागचा झाडू मारून घेते, त्यानंतर पुसून घेऊन बेड मागं पूर्वीची लोक काय करायची, नवरात्री 8 दिवस आहे तोपर्यंतच घरातली सगळी साफसफाई करून घे, कारण आपल्या घरात लक्ष्मी येते, दुर्गा माता बसते, तीच लक्ष्मी। लक्ष्मीचेच रूप कितीतरी प्रकारे आहेत, अंबा मातासुद्धा तीच आहे। म्हणून स्वच्छता घरामध्ये ठेवायची। ज्या वेळेला नवरात्री असती जरी उपवास नसला तरीसुद्धा घरात आपल्या साफसुथरा सगळं ठेवायचं, बिछाना वगैरे सगळा धुवून घ्यायचा, म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी नांदते। तर मी आता बेड मागचं सगळं झाडून घेतलेलं आहे, सगळं स्वच्छ करून घेतलं। आता बेड मागं सरकून शिडी व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवते आणि झाडूवरती जाळी जमाटे जे पडलेले आहेत ते सगळं झाडू मारून घेते, म्हणजे आपल्याला लादी पुसून घ्यायला। तर किचनमधला झाडू मारायचा आहे अजून, पण आपण फ्रीज जरा मागून साफ करून घ्यायचं आहे। सकाळी ना खूप असं बर्फ साठलेला होता फ्रीजमध्ये, म्हणून मी बटन ऑफ केलेलं होतं। तर आता पिन काढून आपण फ्रीज पुढं घेऊ, म्हणजे आपल्याला जे टपमध्ये पाठीमागं पाणी साठलेलं आहे ते काढता येईल। ज्या वेळेला आपल्या फ्रीजमध्ये बर्फ साचतो त्यावेळेला आपल्याला बटन लगेच ऑफ करून ते पाणी सगळं टपमध्ये पाठीमागं येतं ते पाणी ओतून टाकायचं आहे, कारण त्यामुळे कॉकरोच होण्याची शक्यता असते। तर इथे बघा टपमधलं पाणी आहे ते बेसिंगमध्ये ओतून व्यवस्थित टप क्लीन करून घेते। फ्रीजला आपण 8-10 दिवस जर पाठीमागून अशा जाळ्या झालेल्या झाडल्या नाही तर खूप अशा जाळ्या होतात त्या तारेमध्ये, तर त्या तारेमध्ये झालेल्या जाळी जमाटेसुद्धा मी झाडून व्यवस्थित साफ करून घेते। तर फ्रीजच्या जाग्यावरती झाडू मारताना झाडू माझा थोडासा ओला झाला, त्यामुळे मी कपड्याने पुसून घेतला, कारण
झाडू जर आपण भिजलेला असेल आणि तसाच ठेवला तर झाडू काळा असा पडत जातो आणि जर झाडू आपण दुसरीकडे मारायला गेलो तर तसेच ते डाग पडले जातात. म्हणून आपल्याला ओला झालेला झाडू पुसून घ्यायचा आहे. फ्रीजच्या मागचा झाडू मारून पुसून सगळं स्वच्छ घेतलं, फ्रीज पुसून घेतलं, त्यानंतर मागं सरकवून ठेवलं. त्यानंतर म्हटलं आता गोधडी धुवायची आहे, ती मिशनला लावते. सकाळी मी मिशन लावलेले आहे, त्यामध्ये बेडशीट वगैरे आहेत त्या लावलेल्या आहेत. तर म्हटलं आता इथे गोधडी लावून घेऊ, म्हणजे आपलं खालचं काम होईपर्यंत आपल्या गोधड्यासुद्धा मिशनला धुवून निघतील. तर सकाळी लावलेली मिशन होती त्यामध्ये बेडशीट वगैरे लावलेल्या त्या काढून घेतल्या. त्यानंतर म्हटलं उशीच्या कवर गोधडी ह्या आहेत त्या लावून घेते. तर मी मिशनसाठी कोणतं लिक्विड वापरते, तर मिशन जर लावायचे असेल तर गोधड्या असतील तर मी एरियलचं हे लिक्विड वापरते. बेडशीटसुद्धा या लिक्विडनंच धुवून घेते, कारण ह्या लिक्विडनं खूप चांगल्या गोधड्या, बेडशीट, उशीचे कवर छान निघतात आणि छान मस्त वास येतो ह्या लिक्विडचा. बेडशीट, गोधड्या जास्त जर मळलेल्या असतील तर त्या एरियलच्या लिक्विडनं धुवून बघा, किती छान निघत आहेत, तुम्हाला फरक जाणवेल. मिशन लावली, लादी पुसली, कपडे धुतली. त्यानंतर सिलेंडरवाला आलेला, तो सिलेंडर घेतला आणि तिथे झाडू मारून सिलेंडर ठेवून दिला. हॅलो नमस्कार, मी मनीषा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंददायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर दुपारच्या 2 वाजलेले आहेत, तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा 2 वाजलेले आहेत. सकाळपासून माझं काम चाललेलं, आत्ता आवरलेलं आहे सगळं काम. तरीसुद्धा अजून खिचडी बनवायची आहे आणि कपडेसुद्धा सुकत टाकायचे आहेत. दुपारच्या 2 वाजलेले आहेत. तर मी कपडे सुकत घालून येते, म्हणजे कपडे आपली सुकून जातील आणि मग नंतर खिचडी बनवते. तर चला कपडे सुकत घालून येऊ आणि नंतर तुमच्याशी बोलते. चला कपडे सुकत घालून येऊ आपण. तर ही बघा मिशन लावलेली आहे, झालेले आहेत, 2च मिनटं राहिलेली आहेत मिशनची. गोधडी धुण्यासाठी लावलेली आपण सकाळी. तर गोधडीला आता आपण टेरिसवरती सुकायला टाकू. वॉशिंग मशीन असल्याच्या नंतर खूप आपल्याला इझी पडतं, कारण अशा मोठ्या गोधड्या किंवा बेडशीट असतील तर त्यांना खूप जोर लावावा लागतो. मिशनला लावल्यानंतर खूप चांगल्या क्लीन होतात गोधड्या, बेडशीट. लिक्विड टाकायचं ज्या वेळेला आपण गोधडी किंवा बेडशीट मिशनला लावतो त्यावेळेला एरियलचं लिक्विड टाकायचं, खूप चांगल्या गोधड्या, बेडशीट निघतात. तर आता मी हातानं धुवून घेतलेली कपडे स्पिन करण्यासाठी टाकत्या मिशनमध्ये. स्पिन म्हणजे पिळण्यासाठी फक्त टाकत्या, कारण हातानं या कपड्यांना सगळं वॉश केलेलं आहे. मला जास्त करून मिशनचे कपडे आवडत नाहीत, थोडासा ब्रश लावावा लागतो कपड्यांना, तेव्हाच मला आवडतात कपडे वॉश केलेली. आपल्याला अडचण असेल तर मी लावते, नाही लावत असं नाही आहे, पण जास्त करून मी हातानंच वॉश करते कपडे. कारण हातानं वॉश केल्यानंतर ब्रश वगैरे आपण लावतो, ज्या वेळेला कुठे डाग पडला असेल कपड्याला तो निघून जातो. त्यामुळे मी हातानं वॉश करून मग स्पिन करण्यासाठी फक्त मिशनमध्ये टाकते. तर स्पिन होत आहेत 8 मिनटं, तोपर्यंत आपण गोधडी सुकायला टेरिसवरती टाकून येऊ. टेरिसवरून गोधडी सुकत घालून येईपर्यंत कपडेसुद्धा मिशनची झालेली आहेत. ती कपडे काढून आता आपण टेरिसवरती सुकायला घालून येऊ. कपडे सुकत घातलेले आहेत, आता आपल्याला खिचडी बनवायची आहे. चला तर आपण आता किचनमध्ये जाऊन खिचडी बनवूया. उपवास आहे तर 2:30 वाजाय आलेले आहेत.
2:30 वाजून गेलेले आहेत. तर आता खूप भूक लागलेली आहे. खिचडी बनवू आणि मग तुमच्यासोबत आणि बोलते. तर आता आपण खिचडी करून घेऊ. 3 तर वाजलेले आहेत. भूक तर खूप लागलेली आहे. तर गॅस चालू करून आता तवा ठेवते. म्हणजे तवा इकडे गरम होईपर्यंत आपण इकडे बटाटा कापून घेऊ. मला ना आज तव्यामधली खिचडी खायची आहे. तव्यामधली खिचडी कशी थोडीशी वातड होते आणि चांगलीसुद्धा होते तव्यामध्ये. तर पूर्वी आपली आई अशी तव्यामध्ये खिचडी करायची, त्यावेळेला आपल्याला कितीशी खाऊशी वाटायची. वातड झाल्यानंतर थोडीशी वातड झाली खिचडी की खूप छान लागते. तवा आपला आता चांगला तापलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. त्यानंतर बटाटा बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतला, तो पण टाकला. त्यानंतर आपल्याला या बटाट्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं हलवून घेऊन यामध्ये आता मीठ टाकू. बटाट्यामध्ये लगेच मीठ टाकल्याने बटाटा लवकर शिजला जातो. म्हणून आपल्याला बटाटा टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं. त्यानंतर याच्यावरती आपण झाकून ठेवू, म्हणजे हा शिजला जातो चांगला. तर ही बघा सकाळी खिचडी भिजत घातलेली किती मस्त भिजलेली आहे. जास्त पण भिजलेली नाही आणि कमी पण अशी भिजलेली नाही, कच्ची पण नाही. पूर्ण फुललेला आहे शाबू. हा बघा. जर तुमची खिचडी चिकट होत असेल तर त्याच्यामध्ये बटाटा घालायचा, नाही तर मग शेंगदाण्याचं कूटसुद्धा जास्त थोडंसं घातलं मोठं मोठं वाटून तरीसुद्धा खिचडी चिकट होत नाही. किंवा तुम्हाला खिचडी भिजत घालताना प्रमाण माहिती नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी एक दिवस खिचडी भिजत घालून तुम्हाला दाखवेन की कसं प्रमाण घेतलं जातं पाण्याचं आणि शाबूचं. तर मस्त भिजलेली आहे. आपण सगळे हलवून घेऊ. आता आपण 4 ते 5 मिनटं बटाटा चांगला वाफलून घेतलेला आहे. बघू आपण बटाटा आपला शिजलेला आहे का. तर हा बघा चांगला मऊ झालेला आहे बटाटा. पण अनेकदा आपल्याला झाकण ठेवून वाफलून द्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनटामध्ये लगेच वाफलून जाईल. तर बटाटा आपला आता चांगला शिजलेला आहे. त्यामध्ये आता 2 ते 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालू. त्यानंतर या बटाट्याला आणि मिरचीला चांगलं हलवून घेऊ. तुमची खिचडी जर चिकट होत असेल तर बटाटा बारीक एकदम चिरून असा खिचडीमध्ये घालायचा. जर बटाटा घालून सुद्धा खिचडी तुमची चिकट होत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटायचं आणि ते घालायचं. खिचडी आपली कधीच चिकट होत नाही. व खिचडी आपली भिजत घालता वेळी आपण पाणीसुद्धा प्रमाणामध्ये घालायचं, म्हणजे आपली खिचडी चिकट होत नाही. तर या बटाट्यामध्ये आपण खिचडी टाकली, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि हलवून घेऊन 2 ते 3 मिनटं चांगली परतून घेतली. आता बघू आपली खिचडी फ्राय झालेली आहे का व्यवस्थित. तर खूप चांगली आपली खिचडी तयार झालेली आहे. तर भूक पण मस्त लागलेली आहे. लास्टला मी काय टाकलं तर साखर टाकली. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, थोडीशीच टाकायची आहे, म्हणजे खिचडीला चव चांगली येते. तर आता आपण खिचडी खाया घेणार आहे. चला तर सगळ्यांनी खिचडी खाण्यासाठी या. तर खिचडी खाया सगळ्यांनी. दुपारच्या 3 वाजलेले आहेत. भूक पण खूप लागलेली आहे. उपवास आहे आज, तर खिचडी खाऊन घेते. हा बघा माझा विघ्नेश पण खिचडी खातोय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.